लिटिल जिनियस इंग्लिश मीडियम स्कूलच्या वतीनं अॅन्युअल डे फंक्शन आयोजित करण्यात आलं होतं। या ठिकाणी छोट्या मुलांपासून तर मोठ्यांपर्यंत सर्वांनी यामध्ये सहभाग घेतलेला होता आणि तसेच विविध परफॉर्मन्स या ठिकाणी झाले। तसेच आपली जी संस्कृती आहे त्या संस्कृतीचं कलादर्शन देखील या ठिकाणी करण्यात आलं। तसेच या ठिकाणी जे विद्यार्थी होते त्यांना विविध पारितोषिक देखील या ठिकाणी देण्यात आली। हा फंक्शन नक्कीच हे अॅन्युअल डे फंक्शन नक्की कशा पद्धतीने पार पडलं याविषयीची अधिक माहिती घेऊया। लिटिल जिनियस इंग्लिश मीडियम स्कूलच्या ज्या प्राचार्य आहेत पल्लवीताई शिवाभाऊ पासलकर यांनी तसेच पूर्ण स्टाफने जी काही मेहनत घेतली ती या रंगमंचावर आपल्याला दिसलीच। त्याच पद्धतीने जर बघितलं तर मुलांना घडवण्याचं काम लिटिल जिनियस इंग्लिश मीडियम स्कूलच्या माध्यमातून करण्यात येत आहे। नक्की लिटिल जिनियस इंग्लिश मीडियम स्कूलच्या प्राचार्य ज्या आहेत त्या आपल्या सोबत आहेत पल्लवीताई पासलकर। आपण त्यांच्याकडून जाणून घेतोय ताई काय सांगाल, अॅन्युअल डे फंक्शन होतं यामध्ये विविध परफॉर्मन्स या ठिकाणी करण्यात आले, नक्की काय सांगाल कशा पद्धतीने हा सोहळा पार पडलाय? दरवर्षी आमच्या स्कूलचं गॅदरिंग हे खूप मोठ्या प्रमाणात आम्ही साजरं करतो, जेणेकरून 100 मुलांचे 400 पॅरेंट्स ते गॅदरिंग पाहायला येतात। अगदी आजी आजोबांपासून लहान मुलांपासून सगळे पॅरेंट्स आपल्या गॅदरिंगसाठी दरवर्षी वाट बघत असतात की आपल्या गॅदरिंगचा कार्यक्रम कधी होईल। आम्ही म्हाळसाची थीम यावेळेस घेतली होती, खंडेराया बानू आणि म्हाळसा, ती की लोकांना एक सिरियल जी होती आपल्या झी मराठीवर म्हाळसाची, त्या म्हाळसाच्या सिरियल गाण्यामार्फत त्यांना त्या सिरियलची आठवण आज नक्कीच झाली असेल। आणि अजून पंजाबी सॉन्ग असतील, सॉन्ग वगैरे आहेत की जे जुने सॉन्ग मुलांना माहिती नाहीयेत पण ते रेट्रो पद्धतीने घेतल्यानंतर मुलांमध्ये आवड निर्माण होते। असे बरेचसे सॉन्ग आज आम्ही इथे घेतले, पॅरेंट्सनी आणि मुलांनी खूप आनंद लुटलेला आहे। अनेक मान्यवर या ठिकाणी आज उपस्थित होते आणि कार्यक्रम फार चांगल्या प्रकारे पार पडला। प्री स्कूलच्या गॅदरिंगसाठी यांनी जे मला बोलवलं त्याबद्दल मी त्यांचा पहिल्यांदा आभार मानतो, थँक्यू। आणि यांना शुभेच्छा देतो की असेच कार्यक्रम तुम्ही वारंवार घ्या आणि जर मी असेल तर दरवर्षी मला बोलवा। थँक्यू थँक्यू व्हेरी मच, तुम्हाला शुभेच्छा। लिटिल जिनियस यांनी जो आज इव्हेंट केला त्याला माझ्याकडून शुभेच्छा। आज लिटिल जिनियस या प्री स्कूल शाळेचं गॅदरिंगच्या निमित्तानं मला शिवाभाऊ आणि ताई पासलकरांनी मला बोलवलं, त्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद मानू इच्छितो। मी काही भाषण करणार नाहीये पण मी एक छोटासा संदेश देऊ इच्छितो। आता डोळ्याचा डॉक्टर आहे त्यामुळे डोळ्याविषयी थोडंसं बोललं पाहिजे। अतिशय चांगला कार्यक्रम शिवाभाऊ दरवेळेस घेतात आणि ते म्हटले की मला की या गॅदरिंगला मी तुम्हाला बोलवतो आणि खरंच खूप चांगला कार्यक्रम, सगळ्यांचं एकत्रीकरण आणि इतके लहान मुलं आहेत आणि त्यांना सांभाळणं आणि त्यांच्याकडनं कार्यक्रम करून घेणं हे फार जिकरीचं काम असतं। तर अशा याच्यामध्ये त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं असे कार्यक्रम ते आयोजित करतात। ते दहीहंडीचं पण कार्यक्रम चांगल्या पद्धतीने मोठ्या पद्धतीने आयोजित करतात। तर या निमित्तानं मी फक्त एकच गोष्ट सांगू इच्छितो की आता जी जनरेशन आहे, जवळपास आता मी मागच्या 2 वर्षामध्ये आमच्या आय क्लिनिक म्हणजे मोबाईल आय क्लिनिक आहे त्यावरती आम्ही पेरीपेरीच्या शाळेमध्ये जवळपास 1 लाख मुलांचं स्क्रीनिंग केलं। त्यांची फक्त डोळ्यांची नजर आहे किती आहे काय आहे फक्त स्क्रीनिंग केलं तर 1 लाखापैकी सर जवळपास 20% म्हणजे 20,000 मुलांना हा चष्म्याचा नंबर लागलेला होता। जनरली याच्या अगोदर जे पर्सेंटेज असतं ते 5 ते 6% असतं, पण याचं पर्सेंटेज वाढत आहे। याचं एकमेव कारण काय असेल? एकमेव कारण कोविडच्या नंतर ही संख्या वाढत चाललेली आहे का की डिजिटल म्हणजे मोबाईल आहे, तुमचं कम्प्युटर आहे, स्क्रीन टाइम, तुमचं टीव्ही आहे, हे जास्तीत जास्त याच्यामध्ये वेळ घालवत असल्यामुळे हा चष्म्याचं प्रमाण हे भरपूर जास्त वाढलेलं आहे। आणि कधी कधी काय होतं की एका डोळ्याला नंबर असेल आणि एका डोळ्याला नसेल तर ते लहान मुलांना सांगता पण येत नाही आणि ते कळत पण नाही। जोपर्यंत तुम्ही स्क्रीन करणार नाही तोपर्यंत कळणार नाही आणि असे मुलं हे जास्त आहेत। आणि काय होतं, वेळीच जर चष्म्याचा नंबर नाही वापरला तर तो जो डोळा आहे तो आळसी बनतो। त्यामुळं एकतर त्यांना हे मोबाईल ह्या सगळ्या गोष्टी हे तुम्ही दिलंच नाही पाहिजे। त्यांना जास्तीत जास्त आउटडोर ऍक्टिव्हिटी म्हणजे जे गेम असतात मैदानी खेळ त्याच्याकडे जास्त प्रोत्साहन करा। काही जण काय होतं की घरामध्ये तो जेवण करत नसेल किंवा काही त्रास देत असेल तर त्याला मोबाईल देतात, पण तसं करू नका। त्याच्याने त्याचा डोळ्यावरती त्याचा आघात होतो आणि काय होतं
की हळूहळू नंबर वाढतो आणि कळत नाही, लहान मुलं सांगत नाही, कारण या गोष्टी दिसत असेल तर त्याला कळत नाही. ज्यावेळेस आपण चेक करतो त्याच वेळेस आपल्याला कळतं आणि त्यावेळेस वेळ निघून गेलेली असते. तर असं करू नका. मोबाईल पासून त्याला परावृत्त करा. त्याला म्हणजे काही गोष्टी असेल तर सध्या म्हणजे हमखास असं होतं की रडत असेल किंवा जेवण करत नसेल. काही काही लोकांना तर मी असं बघितलेलं आहे की मोबाईल दिल्याशिवाय ते जेवणच करत नाही. अशी बरेचसे मुलं आहेत. तर तसं न करता आपल्याला निरोगी डोळे ठेवायचं आहे. सकस आहार द्या, ग्रीन व्हेजिटेबल्स खाऊ द्या, गाजर यासारख्या ह्याच्यामध्ये डोळ्याचे विटामिन्स असतात. याला तुम्ही हे करा. जे आता सध्या काय ते मॅकडोनल्ड्स आणि हे आलेलं आहे पिझ्झा बर्गर, त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी ऱ्हास होत चालल्यात. आपले जे जुने जे आहे त्या गोष्टी आपण अंगीकार केला पाहिजे. या मोबाईल सारख्या गोष्टीपासून आपण दूर राहून सकस आहार जर दिलात तरच तुमच्या या लहान चिमुकल्या मुलांचे, कारण हे जे चिमुकले मुलं आहेत हे भविष्य आहे, आपल्या भारत देशाचं पुढचं भविष्य आहे. तर त्यांचे जर डोळे जर निरोगी ठेवायचे असेल तर आपल्याला या गोष्टी आतापासूनच करायला हवे. मी काही जास्त बोलणार नाही. परत एकदा शिवाभाऊ आणि ताईंनी मला बोलवलं त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू. Wonderful start to this evening. A very warm welcome to our respected principal ma'am, Mrs. Pallavi Shivabhau Pasalkar. Our guest of Honorable Mr. Dilip Dangale, Sinhagad Road Police Station. Eye Specialist, Sinhagad Road. And Prajit Abba Harpade. With great joy and excitement that we gather here today for our annual day celebration. This is a day where we come together to celebrate all the wonderful achievements of our little ones who have worked so hard to make this day special. I would like to a moment of thank our principal of their unwavering support in guiding to our success. Let us enjoy the evening filled with fun, learning and celebration. Thank you all for being here. प्रज्वलची मम्मी बोलते आणि मी पण ॲज अ टीचर म्हणून मला ही गोष्ट म्हणजे खूपच की आज या टीचर्सने जेवढं काम केलंय ह्याचं आपण व्हॅल्युएबल करूच नाही शकत कोणत्याही गोष्टीसोबत. म्हणजे फक्त पहिली गोष्ट तर टीचर्ससाठी सर्वात मोठं खूप मोठं थँक्यू. त्याचसोबत मावशी की बॅक स्टेजला मुलांना सांभाळणं हे इतकं अवघड असतं, पण ते पेशन्स ठेवून त्यांना सांभाळणं हे खूपच कठीण काम आहे. तरी त्यांनी ते काम केलं आणि पूर्ण होल इयर मध्ये जे काही गोष्टी होतात त्या आपण खूप चांगल्या प्रकारे साकार झालेल्या आहेत. त्यासाठी थँक्यू सो मच. ऍक्च्युली मी मिड टर्मला ऍडमिशन घेतलं होतं दुर्वांग नायडू. मागच्या वर्षी मी पल्लवी मॅडमला कॉल केला होता की दिवाळी नंतर माझ्या मुलाला ऍडमिशन मिळणार का नाही, तर ते म्हणाले तुम्ही या. मग मी पूजा टीचरला भेटली. त्यांनी मला खूप छान पद्धतीने सगळं सांगितलं. माझ्या मुलाला काही येत नव्हतं. मुक्तांगण स्कूलमध्ये होता तो, सिटी मध्ये सदाशिवपेठमध्ये. त्याला ए सुद्धा समजत नव्हता ना बी सुद्धा नाही. पण ह्या 1.5 वर्षात मी जे अनुभव घेतले माझ्या मुलाच्या बाबतीत, खरंच थँकफुल टू मिताली टीचर अँड पूजा टीचर अँड प्रिन्सिपल मॅडम, ऑल टीचर्स. जे नवीन टीचर्स मला माहित नाही, थँक्यू. कारण की माझा मुलगा खूप मस्ती करतो. त्या टीचरला हॅट्स ऑफ आहे, खूप हॅट्स ऑफ आहे. सगळ्यात प्रथम सगळ्या टीचरचं मनापासून खूप खूप धन्यवाद की त्यांनी खूप मेहनत घेतली आहे मुलांसाठी. मला नाही बोलवत आहे कारण त्याचं शेवटचं वर्ष आणि आम्ही सगळ्यांना खूप मिस करणार आहे. माझी अशी म्हणजे आमच्या सगळ्यांची इच्छा की त्यांनी ही शाळा सरांनी पुढे वाढवावी, कारण खूप विश्वासाने त्या मुलांना सोडतो. त्यांच्या मावशींचंही खूप खूप कौतुक आहे.